नमस्कार, मी कविता शिंदे आमची सॉलिड टीम मध्ये आपलं स्वागत करते। आज आपण बघणार आहोत नरम आणि मऊ लुसलुशीत इडली कशी तयार करायची ते। चला तर मग आपण कृतीला सुरुवात करूया। हा इडलीचा तांदूळ आहे। हा मी 1 किलो इडलीचा तांदूळ घेतलेला आहे। हा 3 वेळा पाण्यात धुवून मी भिजत ठेवलेला आहे। आणि ही अर्धा किलो उडदाची डाळ, ही पण 3 वेळा पाण्यात धुवून घेतलेली आहे। ही आता आपण 5 ते 6 तास पाण्यात भिजत ठेवूया। आपले डाळ आणि तांदूळ जवळजवळ 6 तास भिजत ठेवून झालेले आहेत। आता हे भिजलेत। अगोदर नेहमी इडली करताना डाळ वाटून घ्यायची। चवीनुसार मीठ टाकून आपण डाळ वाटून घ्यायची। पाण्याचा वापर करायचा नाही, जेवढं होईल तेवढं पाणी न वापरता वाटून घ्यायचं। आता हे ग्राइंड झालेलं आहे। ह्याला जवळजवळ हे 7 ते 8 मिनिटं असं कंटिन्यू ढवळून एकत्र करायचंय। एकत्र ढवळून झालेलं आहे। ह्याला आता 8 तास आपण फर्मेंट व्हायला ठेवून देऊया। 8 तास झालेले आहेत। आता आपलं पीठ एकदम मस्त वर आलेलं आहे। आता हे थोडं हलकं हलकं याला फिरून फिरून आपण आत टाकूया। इडलीच्या भांड्याला आपण आता हे थोडंसं तेल लावून घेऊ। इडलीचं भांड मी अगोदरच गरम करायला ठेवलं होतं। एक एक करून हे 10 ते 15 मिनिटं इडली आपण उकडायला ठेवूया। आपल्या इडल्या उकडतात आहे तोपर्यंत आपण चटणीची तयारी करून घेऊया। 2 हिरव्या मिरच्या, 1 चमचा डाळ, अर्धा इंच आलं, चवीनुसार मीठ, दही, 2 चमचे दही टाकून चटणी वाटून घेऊया। आपली इडली तयार झाली आहे। आपण एकदा फक्त चेक करूया। झाली आपली इडली तयार। आपली मऊ लुसलुशीत इडली तयार आहे। तुम्ही बघू शकता एकदम स्पॉन्जी आहे। जर तुम्हाला माझ्या इडलीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली सांगा। थँक्यू।